हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल स्टेप बाय स्टेप इंग्लिश. होय, स्टेप बाय स्टेप इंग्लिश या तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहत आहोत साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि सिंपल प्रेझेंट टेन्सच्या निगेटिव्ह सेंटेन्सचा अभ्यास झाल्यानंतर आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसचा म्हणजेच प्रश्नार्थी वाक्यांचा अभ्यास करतोय. आणि हा अभ्यास आपण आता पुढे घेऊन चाललेलो आहोत, पुढे घेऊन जात आहोत. फक्त जाण्यापूर्वी तुमच्या मी परत एकदा लक्षात आणून देतो की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य ही दोनच प्रकारचे असतात, एक WH टाईप क्वेश्चन्स आणि एक येस नो टाईप क्वेश्चन्स. आणि मी तुम्हाला मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की तुमचं ह्या दोन्ही वाक्यांच्या रचना तुमच्या अगदी तोंडपाठ असायला पाहिजे. जसं की WH टाईप क्वेश्चनची रचना, WH शब्द अधिक सहाय्यकारी क्रियापद अधिक कर्ता अधिक क्रियापदाचे योग्य रूप अधिक वाक्याचा राहिलेला भाग अधिक प्रश्नचिन्ह. येस नो टाईप क्वेश्चनची रचना, सहाय्यकारी क्रियापद अधिक कर्ता अधिक क्रियापदाचे योग्य रूप अधिक वाक्याचा राहिलेला भाग अधिक प्रश्नचिन्ह. ओके, आता आपण आपल्या पुढच्या अभ्यासाकडे वळूया. या शब्दाचा अर्थ काय होतो? बघा, या शब्दाचा अर्थ काय होतो? काय WH शब्द असेल, व्हॉट. ओके, काय व्हॉट. WH टाईप क्वेश्चनच्या रचनेनुसार WH शब्द झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला लिहावं लागेल सहाय्यकारी क्रियापद शब्द. शब्दाचा अर्थ काय होतो बोलल्यानंतर शब्द म्हणजे इट मध्ये गेला, इट समोर सहाय्यकारी क्रियापद येणार डज. ओके, आता जर तुमचं सिंपल प्रेझेंट टेन्सचं मराठी आणि इंग्लिशचं स्ट्रक्चर तोंडपाठ नसेल तर हा प्रॉब्लेम आहे, एक समस्या आहे. तुम्हाला जर कोणी नवीन असेल चॅनलवर तर त्यांनी नक्की जाऊन मागच्या लेक्चर्समध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचं मराठी आणि इंग्लिशचं जे स्ट्रक्चर शिकवलेले ते तोंडपाठ करून घ्यावं. ते करावंच लागेल तुम्हाला, त्याशिवाय तुम्हाला करेक्ट अचूक इंग्रजी येणार नाही. व्हॉट नंतर सहाय्यकारी क्रियापद येणार डज. व्हॉट डज. त्यानंतर या शब्दाचा म्हणजे धिस शब्द म्हणजे वर्ड, WORD वर्ड. आणि अर्थ असणे त्याच्यासाठी क्रियापद येतं, क्रियापद विरुद्ध तुम्ही MEAN झालं. या शब्दाचा अर्थ काय होतो? व्हॉट डज धिस वर्ड मीन. लक्षात घ्या, इंग्रजीमध्ये जेव्हा स्पेलिंग लिहिले जातात, आता हा वर्ड म्हणजे शब्द, हे स्पेलिंग वर्ड WORD. त्या R नंतर फक्त तुम्ही L टाकल्यानंतर वर्ल्ड म्हणजे जग असा शब्द तयार होतो. त्यामुळे इंग्रजीचं स्पेलिंग कधी लिहिताना हे अचूकच लिहायचं. आणि मी तुम्हाला मागच्या लेक्चरला आणि त्याही पूर्वी सांगितलेलं आहे की आपण थोडासाच अभ्यास करायचा, परंतु तो अचूक असायला हवा. याकडे आपला थोडं लक्षात ठेवायचं. या शब्दाचा अर्थ काय होतो? व्हॉट डज धिस वर्ड मीन. ओके, तुला नेमकं काय म्हणायचं आहे? बघा प्रश्न, तुला नेमकं काय म्हणायचं आहे? काय, काय साठी WH शब्द येणार व्हॉट. दोन पद्धतीने हे वाक्य लिहिलं जाऊ शकतं, कारण नेमकं साठी जो एक्झॅक्टली हा शब्द आहे तो आपल्याला इथे सुद्धा लिहिता येईल आणि तो वाक्याच्या शेवटी सुद्धा लिहिता येईल. पण बऱ्याच वेळा त्याचा प्रभाव जास्त अधिक राहावा याच्यासाठी तो शब्द बऱ्याच वेळा सुरुवातीला लिहिला जातो. व्हॉट एक्झॅक्टली, EXACTLY. व्हॉट एक्झॅक्टली. WH नंतर सहाय्यकारी क्रियापद येणार, परंतु हा शब्द इथे आपण लिहिला तो वाक्याच्या शेवटी सुद्धा आपण लिहू शकतो. व्हॉट एक्झॅक्टली सहाय्यकारी क्रियापद डू. कारण तुला करता तू आहे, तू समोर सहाय्यकारी क्रियापद येणार डू. आता तुम्हाला हे मागच्या लेक्चर पासून जर आपण कॅरी फॉरवर्ड केले तुम्हाला लगेच कळेल. नवीन विद्यार्थ्याला थोडंसं जड जाईल, त्यांनी मागे जाऊन पाहावं, सगळा संभ्रम दूर होऊन जाईल. व्हॉट एक्झॅक्टली डू, करता यू, तू म्हणायचंय तुला. व्हॉट एक्झॅक्टली डू यू म्हणणे. want to say. What exactly do you
वॉन्ट टू से? याला तुमचं वाक्य बघा क्लिअर आहे. तुला नेमकं काय म्हणायचं आहे? व्हॉट एक्झॅक्टली डू यू वॉन्ट टू से? आता ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला द्यायचं असेल, हे आपण आता कसं फक्त प्रश्न शिकतोय म्हणून अजून आपण जेव्हा पुढे जाऊ तेव्हा सगळं एकत्र जेव्हा शिकू तेव्हा ते जे शिकणं जे आहे ते खरंच स्पोकन इंग्लिशच्या अगदी जवळ असेल किंवा ते स्पोकन इंग्लिश असेल. जसं की तुला नेमकं काय म्हणायचं आहे? व्हॉट एक्झॅक्टली डू यू वॉन्ट टू से? मला काहीच म्हणायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू से एनिथिंग. बघा मला आपण लिहून घ्या. मला काहीच म्हणायचं नाही आहे. मला काहीच म्हणायचं नाही आहे. मला काही म्हणायचं नाही. आता या वॉन्ट टूचा काय म्हणा? डोंट वॉन्ट टू. आय समोर सहाय्यकारी काय बनणार? टू. आय डोंट वॉन्ट टू. आय डोंट वॉन्ट टू से काहीच नाही. एनिथिंग. डोंट वॉन्ट टू से एनिथिंग. मला काहीही म्हणायचं नाहीये. बघा अचूक वाक्य. तुला नेमकं काय म्हणायचंय? व्हॉट डू यू वॉन्ट? व्हॉट एक्झॅक्टली डू यू वॉन्ट टू से? किंवा हेच वाक्य तुम्ही असे म्हणू शकता. व्हॉट डू यू वॉन्ट टू से हा नेमका शब्द शेवटी लिहून व्हॉट डू यू वॉन्ट टू से एक्झॅक्टली दोन्ही पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. मला काहीच म्हणायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू से एनिथिंग. ओके, लेट्स गो फॉरवर्ड. तू केव्हा झोपतोस? तू केव्हा झोपतोस? केव्हा इंग्लिश मध्ये व्हेन. बरोबर आहे. डब्ल्यू शब्द व्हेन. आपण फक्त अंडरलाईन सहाय्यकारी क्रियाबद्दल करूया. तू केव्हा झोपतोस? व्हेन करता तू असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद येणार डू. डब्ल्यू शब्द सहाय्यकारी क्रियापद. व्हेन डू नंतर येणार करता यू. व्हेन डू यू झोपण्यासाठी क्रियापद असेल गो टू बेड. टू गो टू बेड इज प्रेझेंट. व्हेन डू यू गो टू बेड म्हणजे झोपणे. व्हेन डू यू गो टू बेड. आता बघा केवळ एक क्रियापद इथे गो म्हणजे जाणे नाहीये. गो टू बेड हा एक प्रकारचा वाक्प्रचार झाला. ते काय येतं कसं येतं ते आपण अगदी व्यवस्थित शिकणार आहोत. म्हणजे झोपी जाणे ते काय फ्रेजल वर्ब कसे असतात का असं आपण त्याचा व्यवस्थित अभ्यास करतो. त्याची काही काळजी नका करू. तू केव्हा झोपतोस? व्हेन डू यू गो टू बेड. कसं आहे तुम्हाला मी एक लक्षात घ्या मी काय सांगतो तर की तुम्हाला एखादी गोष्ट अचूक माहित असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा अनालिसिस करणं अगदी खोलात जाऊन प्रत्येक छोटे हे असंच आलं तसं आलं ते तुम्ही निश्चितपणे करू शकता एकदम मास्टरी लेवलला. पण तुम्हाला अगोदर अचूक काय ते तर माहित असायलाच पाहिजे. त्याच्यासाठी काही गोष्टी शिकताना गृहीत धराव्याच लागतात की हा प्रत्येक वेळेला मग इथे गो म्हणजे जाणे असं का जाण्याचं तसं नाहीये ते. जसं की आपण मी तुम्हाला बरंच सांगू शकतो की वाक्प्रचाराचा कसा शब्दशः अर्थ घेतला जात नाही असं काहीसा प्रकार आहे. आपण शिकणार होतो त्यामुळे काळजी नका करू तुम्ही. तू केव्हा झोपतोस? व्हेन डू यू गो टू बेड. आता याचं पण तुम्ही उत्तर लिहू शकता. मी रात्री 10 वाजता झोपतो असं तुम्ही उत्तर दिलं. बघा आय झोपण्यासाठी गो टू बेड. आय गो टू बेड ऍट 10 आणि ते रात्रीचे 10 म्हणजे ऍट 10 p.m. PM. पी आणि एम ला पण काही अर्थ आहे. पास्ट मेरिडियन म्हणतात त्याचं ते शॉर्टकट आहे. ते पण आपण शिकू नंतर. ओके सो तू केव्हा झोपतोस? व्हेन डू यू गो टू बेड. मी रात्री 10 वाजता झोपतो. आय गो टू बेड ऍट 10 PM. आता हेच तुझा भाऊ केव्हा झोपतो. आता तुम्हाला चांगलंच आपण शिकताना ही सगळी उदाहरणं बघतोय तुम्हाला व्यवस्थित समजलेलंच असेल की जर हा प्रश्न तुम्हाला कळाला त्यातून बरेचसे प्रश्न तुम्ही काय करू शकता. तू केव्हा झोपतोस? व्हेन डू यू गो टू बेड. तुझा भाऊ केव्हा झोपतो? व्हेन डज युअर ब्रदर गो टू बेड. तुझे वडील केव्हा झोपतात? व्हेन डज युअर फादर गो टू बेड लाईक दिस. आणि मग ते तुझा भाऊ केव्हा झोपतो? तर माझा भाऊ रात्री 11 वाजता झोपतो असं तर असेल. मी रात्री 11 वाजता झोपतो. तर माझा भाऊ रात्री 11 मी रात्री 10 वाजता झोपतो. माझा भाऊ 11 वाजता झोपतो.
मग माझा भाऊ माय ब्रदर गोच्या जागी येणार गोज टू बेड, हे लक्षात ठेवा. माय ब्रदर गोज टू बेड ॲट 10 च्या जागी येणार 11. ओके. आता तू केव्हा उठतोस, तू केव्हा उठतोस. ओके. केव्हा व्हेन, व्हेन करता तू असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद डब्ल्यू शब्दानंतर येणार सहाय्यकारी क्रियापद तोंड पाडत असलं पाहिजे. डब्ल्यू शब्द सहाय्यकारी क्रियापद करता क्रियापदाचे योग्य रूप वाक्याचा राहिलेला भाग प्रश्नचिन्ह तोंड पाड वेगवेगळे आपण व्हेन डू. त्याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. किती क्लिष्ट प्रश्न बनवण्याची जेव्हा तुम्ही जर अशी वेळ आलीच कधी तर तुम्ही न डमकता पूर्ण कॉन्फिडन्सने प्रश्न दाखवू शकता. व्हेन डू यू झोपेत उठण्यासाठी ते आपण पाहिलेलं ऑलरेडी. व्हेन डू यू गेट अप, गेट अप. व्हेन डू यू गेट अप, तू केव्हा उठतोस. व्हेन डू यू गेट अप. हे तुझा भाऊ केव्हा उठतो. व्हेन डज युअर ब्रदर गेट अप. तुझी आई केव्हा उठते. व्हेन डज युअर मदर गेट अप. तुझे वडील केव्हा उठतात. व्हेन डज युअर फादर गेट अप. तुझी बहीण केव्हा उठते. व्हेन डज युअर सिस्टर गेट अप. कारण ते सर्व तृतीय पुरुषी एकवचनी करतात आणि तृतीय पुरुषी एकवचनी करण्यासमोर साध्या वर्तमान काळामध्ये जे क्रियापद येईल त्याला एस किंवा एस प्रत्यय लागतो आणि पर्टिक्युलरली जे सहाय्यकारी क्रियापद येतात त्याच्यासमोर ते डजच येतात. हे तुम्हाला करेक्ट माहित असेल तुम्हाला कोणीच कन्फ्युज करू शकत नाही. तू केव्हा उठतोस. मी सकाळी 6 वाजता उठतो. तुमचं उत्तर आलं. आय उठण्यासाठी क्रियापद आहे टू गेट अप. आय गेट अप ॲट वेळ दर्शवण्यासाठी. ॲट हा शब्द तो का ॲटच का वापरतात काय वगैरे सगळं शिकू आपण. आय गेट अप ॲट 6. ओके. सकाळी 6 AM इंटिमेटली. ओके. सो तू केव्हा उठतोस. व्हेन डू यू गेट अप. मी सकाळी 6 वाजता उठतो. आय गेट अप ॲट 6 AM. हेच तुझा भाऊ केव्हा उठतो. व्हेन डज युअर ब्रदर गेट अप. आणि मग माझा भाऊ सकाळी 5 वाजता उठतो. माय ब्रदर गेट्सचा काय होणार गेट्स. साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स तृतीय पुरुषी एकवचनी करण्यासमोर माय ब्रदर म्हणजे ही इकडे येणार. माय ब्रदर गेट्स अप ॲट 6 AM. संपूर्ण हे काय म्हणतात त्याला प्रश्नार्थी वाक्य संपल्यानंतर आपण एकत्रित परत साध्या वर्तमान काळाच्या वाक्यांचा अभ्यास करू. बघा मला वाटतं आपण 6व्या लेक्चर पासून साधा वर्तमान काळ शिकतोय. 6, 7, 8, 9, 10 हे 11वं लेक्चर आहे. अजूनही ते संपलेलं नाही. त्यामुळे जितकं आपल्याला जमेल तेवढं आपण खोलात जाऊन येऊन घ्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करू. तू शाळेत कसा जातोस. तू शाळेत कसा जातोस. कसासाठी कुठला शब्द इंग्लिश मध्ये हाऊ. WH वर्ड कुठला हाऊ. ओके. हाऊ HW म्हणजे WH चा क्वेश्चनच आहे. तू शाळेत कसा जातोस हाऊ. त्यानंतर येणार सहाय्यकारी क्रियापद करता जर तू आहे तर सहाय्यकारी क्रियापद 100% येणार. जास्तीत जास्त अभ्यास करा जेणेकरून 12 काळांचा एकत्रितरित्या 12 काळांचा वापर करून जेव्हा तुम्हाला इंग्रजी बोलायचं असेल तेव्हा तुम्ही कधीच कन्फ्युज होणार नाही की आता इकडे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं कुठलं. जेव्हा तुम्हाला कुठली गोष्ट अचूक माहित असते तेव्हाच तुमचा आत्मविश्वास वर असतो. मी तुम्हाला खूप काही सांगू शकतो. मराठी विद्यार्थ्यांना इंग्रजी येत नाही त्याच्या मागची बरीचशी कारण आहेत. त्या बरीचशा कारणांचा किती तुम्ही अभ्यास करा एकमेव कारण असं की त्यांना अचूक येत नाही. सांगण्यासाठी बोलण्यासाठी असं खूप कारण आहे. अचूक जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट माहित असते गॅरंटी के साथ 1 + 1 = 2, 2 + 2 = 4 तेव्हाच तुम्ही आत्मविश्वासाने बोलता. आपलं सगळं अर्धवट माहित आहे. आणि आता सगळ्या ह्या 1 मिनिट मी तुम्हाला पॉज घेऊन जरा याच्याबद्दल जरा बोलणं गरजेचं वाटतं. आणि आता मार्केटिंगच्या सगळ्या जमान्यामध्ये आम्ही ही ट्रिक्स वापरा आणि ती ट्रिक्स वापरून तुम्हाला लगेच शिकवतो. एका आठवड्याच्या आत तुम्हाला असं होणार नाहीये. लक्षात घ्या. भूलथापांना खरोखर तुम्ही बळी नका पडू. तुम्हाला खोलात जाऊन अभ्यास करावाच लागेल. त्याच्याने फक्त टाइमपास होतं दुसरं काहीही होत नाही. एका दिवसामध्ये 2 दिवसामध्ये महिन्या 2-3 महिन्यामध्ये कुणालाही फ्लुएंट इंग्लिश वगैरे येत नाही. तुम्हाला खोलात जाऊन अभ्यास करावाच लागतो. डचचा वापर कसा करणार तुम्ही. तो कुठे राहतो. वेअर डज ही लिव्ह. माझी बहीण मुंबईला राहते का माझी बहीण पुण्याला राहते कसं बोलणार तुम्ही. माय सिस्टर लिव्हज इन पुणे.
तुम्हाला ते लिव्ह कसं म्हणणार तुम्ही? वेर डज शी लिव्ह, ती कुठे राहते, कसं येणार तुम्हाला? डजचा बोध कसा होणार? लक्षात घ्या, खोलात जाऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. वरवरच्या अभ्यासाने कोणाला काही येणार नाही. आणि जे थोडंसं येत असतं ना, त्या थोडंसं एक आलेलं असतं आपल्याला, ते घेऊन आपण जाऊन बाजारात जाऊन असा स्वतःला आजमावण्याचा प्रयत्न करतो की हा बघूया आपण कसं येणार. तुम्हाला खोलात जाऊन अभ्यास करा, पूर्ण विश्वासा आत्मविश्वासाने तुम्हाला कोणीच कन्फ्युज नाही करू शकत. हाऊ बघा, डब्ल्यू शब्द सहाय्यक आहे. मी सांगतोय हे आज उद्या तुम्ही किंबहुना महाराष्ट्रातील बहुतांश ज्यांना इंग्रजी शिकायचे असेल, जेवढे काही शिकण्यासाठी इच्छुक असलेले जे लोक आहेत, हे 100% मान्य करतील. मी म्हणतोय ते की तुम्हाला काळांवर प्रभुत्व मिळवल्याशिवाय पर्याय नाही. डब्ल्यू शब्दानंतर येणार सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद करता. हाऊ डू यू, जाण्यासाठी क्रियापद आहे गो. बघा, डू गो. हाऊ डू यू गो टू स्कूल, तू शाळेत कसा जातोस? झाला तुमचा प्रश्न तयार. हाऊ डू यू गो टू स्कूल. आता हा प्रश्न कसा आला? बघा, माझं तुम्हाला असं सांगणं आहे, हा प्रश्न कसा आला हे तुम्ही किती पाठ करणार सांगा मला. हा प्रश्न पाठ नाही करायचा तुम्हाला, हा प्रश्न कसा आला हे तुम्हाला आलं पाहिजे. की डब्ल्यू शब्द सहाय्यकारी क्रियापद, करता, क्रियापदाचे योग्य रूप, वाक्याचा राहिलेला भाग आणि मग प्रश्नचिन्ह. हे तुमचं जर अचूक माहिती असेल तर तुम्हाला कोणी कन्फ्युज नाही करू शकत. लक्षात येतं तुमच्या? पोट ठिकाणी सांगतो मी तुम्हाला, हे खूप सिरियसली करा, खूप जास्त गरजेचं आहे. तू शाळेत कसा जातोस? हाऊ डू यू गो टू स्कूल. डू हे पहिले सहाय्यकारी क्रियापद आहे, हे आहे मुख्य क्रियापद. ठीक आहे. आता याची बरीचशी उत्तरं दिली जाऊ शकतात. आपण 2 उत्तरं बघूया याची. की मी शाळेत, समजा मी बसने जातो. ओके, बघा, मी शाळेत बसने जातो. तुमचं उत्तर येतं जाण्यासाठी क्रियापद आय, समोर क्रियापद येणार गो. आय गो टू, हे आपण पाहिलेलं सुद्धा आहे. आय गो टू स्कूल बसने म्हणून बाय बस. ओके, आय गो टू स्कूल बाय बस. हेच मी शाळेत चालत जातो. हे वाक्य तुम्ही म्हणाल आय गो टू स्कूल, SCHOOL, आय गो टू स्कूल. चालत म्हणजे ऑन फूट, याच्या चालतसाठी 2 शब्द वापरले. आय गो टू स्कूल ऑन फूट. तू शाळेत कसा जातोस? हाऊ डू यू गो टू स्कूल. आता तुझा भाऊ शाळेत कसा जातो? आता वेगळे 2 उत्तर देऊ शकता. तुमचं कदाचित असं असेल की तुमच्या भावाची शाळा थोडी दूर आहे, तो मोठा आहे, म्हणून तुमचा भाऊ बसने जात असेल. म्हणून हाऊ डज युअर ब्रदर गो टू स्कूल. त्याचं उत्तर काय असेल? माय ब्रदर गोज टू स्कूल बाय बस, कारण तो हायस्कूल मध्ये दुसऱ्या गावी जातो. आता तुम्ही शाळेत कसे जाता? हाऊ डू यू गो टू स्कूल. मी बोलून माझं इथे गावातच शाळा आहे, जिल्हा परिषदेची शाळा, मी इथेच जातो. मी शाळेत चालत जातो. आय गो टू स्कूल ऑन फूट. असं आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करा, तुम्हाला नक्की येईल. आणि प्रामाणिकपणासारखी दुसरी गोष्ट जगाच्या पाठीवर कुठलीही नाही. तुम्हाला ताकद, पॉवर, शक्ती वगैरे जे काय असेल ते सगळं प्रामाणिकपणातूनच मिळू शकतं, दुसरा कुठलाही सोर्स नाही. ओके, लिहून घ्या व्यवस्थित.